So hello students, let's start our today's lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण टाइप्स ऑफ फ्लो स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये दोन टाइपचे फ्लोज आहेत. फर्स्ट आहे स्ट्रीमलाइन फ्लो विच इज ऑल्सो कॉल्ड एज लॅमिनार फ्लो अँड सेकंड इज द टर्ब्युलंट फ्लो. ओके, तर स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय? द फ्लो इन विच लिक्विड फ्लोज इन लेयर्स. सो कंडिशन काय आहे स्ट्रीमलाइन फ्लो होण्यासाठी? लिक्विड जे आहे ते लेयर्स मध्ये फ्लो झालं पाहिजे. त्याचबरोबर लिक्विड पार्टिकल्स ऑर्डरली अलॉंग अ फिक्स्ड पाथ. ओके, एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये अलॉंग अ सर्टन फिक्स्ड पाथ फ्लो झाले पाहिजेत. आणि लिक्विड पार्टिकल किंवा फ्लुइड पार्टिकल, लिक्विड म्हणण्यापेक्षा मोस्ट करेक्ट वर्ड असणार आहे फ्लुइड पार्टिकल्स डोंट क्रॉस इच अदर्स पाथ. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रीमलाइन फ्लो. सेकंड फ्लो इज द टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो. ओके, सो टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय? द फ्लो इन विच लिक्विड पार्टिकल्स किंवा फ्लुइड पार्टिकल्स फ्लोज रॅन्डमली. ओके, फ्लो इन विच fluid particles flows randomly and they cross each other's path. They cross each other's path. They cross each other's path is called as turbulent flow. Is called as turbulent. Okay, is called as turbulent flow. ओके, आता स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला थोडा डिफरन्स आपण बघूया. ओके, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स आहे, सगळे डिफरन्सेस काय काय येणार आहेत. तर लेफ्ट कॉलम असणार आहे स्ट्रीमलाइन किंवा लॅमिनार फ्लो आणि दुसरा असणार आहे टर्ब्युलंट फ्लो. ओके, शॉर्ट मध्ये स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय नाही, एक्झॅक्टली टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, याचा डिफरन्स, कम्प्लीट डिफरन्स थोडासा बघूया आपण. आता हा स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय असतं? लिक्विड जे आहे ते ऑर्डरली फ्लो होतं. ओके, लिक्विड फ्लोज ऑर्डरली. लिक्विड फ्लोज ऑर्डरली इन लेयर्स. हे स्ट्रीमलाइन मध्ये लिक्विड जे आहे ते लेयर्स मध्ये फ्लो होतं आणि लिक्विड फ्लोज, लिक्विड किंवा फ्लुइड फ्लोज रॅन्डमली. ओके, देर इज नॉट एनी ऑर्डर. ओके, सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स. दुसरा डिफरन्स म्हणजे काय? लिक्विड किंवा फ्लुइड पार्टिकल डोंट क्रॉस इच अदर्स पाथ. ओके, पार्टिकल्स don't cross each other's path. आणि इथं particle will cross each other's path. each other's path. सगळे पार्टिकल एकमेकाचा पाथ क्रॉस करत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स काय सांगता येईल? तर स्ट्रीमलाइन फ्लो जो आहे तो जनरली काय होणार आहे? हाय व्हिस्कस फ्लुइड जे आहे त्यांच्यामध्ये क्रिएट होतो. आता हाय व्हिस्कस फ्लुइड म्हणजे काय? जे इझिली फ्लो होत नाहीत. ओके, जे स्लोली फ्लो होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल आणि वॉटर जर कन्सिडर केलं तर ऑइल जे आहे ते स्लोली फ्लो होतं आणि वॉटर जे आहे ते मोर फास्टली फ्लो होतं. तर जेवढं व्हिस्कॉसिटी जास्त असणार आहे, जेवढे जास्त व्हिस्कस लिक्विड असणार आहे, म्हणजे जे इझिली फ्लो होऊ शकत नाहीत त्यांच्यामध्ये काय होणार आहे? स्ट्रीमलाइन फ्लो जनरली असतो. आणि जे इझिली फ्लो होऊ शकतात त्यांच्यामध्ये जनरली काय होतं? टर्ब्युलंट फ्लो तयार होतो. ओके, स्ट्रीमलाइन फ्लो is more likely in more viscous fluids. And it is in less viscous fluids. Okay,
कमी विस्कॉसिटी असणारे जे फ्लुइड आहेत त्याच्यामध्ये जनरली टर्ब्युलंट फ्लो प्रोड्यूस होतो. त्याचबरोबर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये एखादा जर आपण पॉइंट जर कन्सिडर केला किंवा त्या फ्लो मधली एखादी पोझिशन जर कन्सिडर केली तर त्या पोझिशनला प्रेशर आणि व्हेलॉसिटी काय होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट राहतं. बघा नेक्स्ट डिफरन्स काय येणार. स्ट्रीमलाईन मध्ये नेक्स्ट पॉइंट येणार आहे दॅट इज ॲट ए पोझिशन किंवा पॉइंट, ॲट अ पोझिशन ऑर पॉइंट velocity remains constant. किंवा ॲट अ पर्टिक्युलर टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होतं, कुठलीही एक पॉइंट आपण त्या फ्लो मधला कुठला एक पॉइंट घेतला आणि त्याची व्हेलॉसिटी आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम मेजर केली तर ती प्रत्येक टाइमला तुम्हाला डिफरंट दिसणार आहे. सो व्हेलॉसिटी डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, डझंट रिमेन कॉन्स्टंट. तर जनरली स्ट्रीमलाईन फ्लो जो आहे किंवा हा जो लॅमिनार फ्लो जो आहे तो कधी क्रिएट होतो, जनरली लो व्हेलॉसिटीजला हा स्ट्रीमलाईन फ्लो क्रिएट होतो. तर जनरली हाय व्हेलॉसिटीला काय होतो, टर्ब्युलंट फ्लो क्रिएट होतो. ओके, प्रोड्यूस्ड ॲट लो व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटरचाच फ्लो जर कन्सिडर केला, ज्यावेळी वॉटरची व्हेलॉसिटी कमी असते ना त्यावेळी तो काय होणार आहे, एक स्ट्रीम लाईन आणि स्मूथ फ्लो तयार होतो. परंतु तीच व्हेलॉसिटी वॉटरच्या फ्लोची व्हेलॉसिटी जर वाढवली, एका सर्टन लिमिटच्या वर गेली तर तोच फ्लो काय होतो, टर्ब्युलंट फ्लो होतो. एक्झाम्पलच एक घेऊ शकताय तुम्ही. आता वॉटर टॅप मधून खाली पडणारं वॉटर जरा ऑब्झर्व करायचं. ठीक आहे, तर टॅप तुम्ही स्लोली जर ओपन केला तर ज्यावेळी टॅप कमी ओपन केलेली असते, टॅप ज्यावेळी कमी ओपन केलेली असते त्यावेळी फ्लोची व्हेलॉसिटी काय असते, कमी असते आणि त्यावेळी पडणारं वॉटर बघा ते अगदी स्मूथली आणि स्लोली पडत असतं. त्याच्यामध्ये कुठलाही त्या फ्लो मध्ये वेव्हीनेस तुम्हाला दिसत नाही, कुठलाही वेव्हीनेस दिसत नाही किंवा कुठलाही साऊंड निर्माण होताना दिसत नाही. परंतु तीच टॅप आपण जास्त ओपन केली आणि फ्लोची व्हेलॉसिटी वाढवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या फ्लो मध्ये वेव्हीनेस दिसेल, साऊंड निर्माण होताना दिसणार आहे. ओके, तो जो फ्लो असणार आहे ना तो टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. म्हणजे प्रत्येक फ्लुइडला असं होतं, खूप कमी व्हेलॉसिटी असेल ना त्या फ्लोची तर काय असतो, तो जनरली स्ट्रीमलाईन फ्लो असतो आणि तेच जर व्हेलॉसिटी एका सर्टन लिमिटच्या वर झाली की तोच फ्लो काय होतो, टर्ब्युलंट फ्लो होतो. म्हणजे बेसिकली स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो हा व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो. ठीक आहे, म्हणजे कमी व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन असणार आहे आणि जास्त व्हेलॉसिटीला काय असणार आहे, टर्ब्युलंट असणार आहे. सो प्रोड्यूस्ड ॲट लो व्हेलॉसिटी ऑफ फ्लो अँड इट इज प्रोड्यूस्ड ॲट हाय व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. आता या डिफरन्स नंतर एक इम्पॉर्टंट नंबर आपण बघणार आहे, दॅट इज द रेनॉल्ड्स नंबर. ओके, तर लक्षात घ्या, स्ट्रीमलाईन फ्लो आपल्याला जर प्रोड्यूस करायचा असेल तर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू जी आहे ना ती लेस दॅन 1000 लागते. ओके, तर फॉर दिस फ्लो दॅट इज स्ट्रीमलाईन फ्लो द रेनॉल्ड्स नंबर शुड बी लेस दॅन 1000 असला पाहिजे. ओके, आणि टर्ब्युलंट फ्लो जर प्रोड्यूस व्हायचा असेल, ओके, फॉर दिस फ्लो रेनॉल्ड्स नंबर जो आहे ना तो मोर दॅन 2000 असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे लेस दॅन 1000 रेनॉल्ड्स नंबर आपण त्या फ्लोचा कॅल्क्युलेट केला सपोज आणि तो लेस दॅन 1000 आला तर तो फ्लो जो आहे ना तो स्ट्रीमलाईन होणार आहे. आणि रेनॉल्ड्स नंबर एखाद्या फ्लोचा कॅल्क्युलेट केला आणि तो मोर दॅन 2000 आला तर तो कुठला फ्लो असणार आहे, इट विल बी द टर्ब्युलंट फ्लो. ओके, तर या पद्धतीनं स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो मधले काही इम्पॉर्टंट डिफरन्सेस आहेत. हे डिफरन्सेस नेहमी लक्षात ठेवा. आता टाइप्स ऑफ फ्लोशी रिलेटेड एक महत्वाचा नंबर आहे. ओके, तो नंबर काय आहे आपण तो स्टडी करूया, दॅट इज कॉल्ड ॲज रेनॉल्ड्स नंबर. ओके, रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर. आता रेनॉल्ड्स नंबर काय आहे, रेनॉल्ड या सायंटिस्टनं हा दिलेला कॅल्क्युलेट केलेला डिराईव्ह केलेला एक फॉर्म्युला आहे, हा नंबर आहे. ओके, इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस नंबर. हा एक फक्त नंबर आहे, लक्षात घ्या, त्याला कुठलंही युनिट नाहीये किंवा त्याला कुठलंही डायमेन्शन नाहीये. सो इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस नंबर which gives you idea about whether the flow is laminar or the turbulent.
Okay, so it is a unitless and dimensionless number. Unitless and dimensionless number which gives you idea about whether flow is लॅमिनार म्हणजेच काय, स्ट्रीमलाईन और टर्ब्युलंट. लॅमिनार और दी टर्ब्युलंट. ठीक आहे. आता या रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय बघा. रेनॉल्ड्स नंबर इज गिवन बाय फॉर्म्युला रो फी डी बाय इटा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दी रेनॉल्ड्स नंबर. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो रेनॉल्ड या सायंटिस्टनं डिराईव्ह केलेला आहे अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज रेनॉल्ड्स नंबर. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, रो व्ही डी बाय इटा असा आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या टर्म्स काय काय आहेत बघा. रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड असणार आहे. डेन्सिटी ऑफ फ्लुइड. ओके, त्याच्यानंतर फी म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. ठीक आहे. कॅपिटल डी इज द डायमीटर ऑफ द पाईप. कॅपिटल डी म्हणजे काय आहे, डायमीटर ऑफ पाईप, म्हणजे ज्या पाईप मधून हा फ्लो होतोय त्या पाईपचा डायमीटर. आणि इटा म्हणजे काय असणार आहे, इट इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता हा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ही टर्म काय असते ती आपण काय करणार आहे, विस्कॉसिटीच्या याच्यानंतर विस्कॉसिटी नावाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, तर सध्या तरी इटा म्हणजे, इटा हा एक ग्रीक वर्ड आहे. ओके, इटा ग्रीक अल्फाबेट आहे, त्याला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं म्हणतो. ओके, म्हणजे एखाद्या फ्लोशी रिलेटेड एवढ्या गोष्टी जर असतील आपल्याकडे आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आणि हा रेनॉल्ड्स नंबर लक्षात घ्या, जर लेस दॅन 1000 असेल, आता हे कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला ती व्हॅल्यू मिळाली. ओके, इफ दिस रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000 असेल, 1000 और लेस दॅन 1000 असेल, देन फ्लो कसा असणार आहे, फ्लो इज लॅमिनार. फ्लो इज लॅमिनार. ठीक आहे. इफ दिस रेनॉल्ड्स नंबर इज मोर दॅन 2000 असेल, ओके, देन फ्लो जो असणार आहे तो फ्लो कसा असणार आहे, टर्ब्युलंट असणार आहे. फ्लो विल बी टर्ब्युलंट. अँड इफ रेनॉल्ड्स नंबर इज मोर दॅन 1000 असेल बट इट इज लेस दॅन 2000 असेल, तर तो परफेक्टली लॅमिनार पण नसतो किंवा परफेक्टली टर्ब्युलंट पण नसतो. ओके, 1000 नंतर 2000 पर्यंत काय होणार आहे, लॅमिनार फ्लोचं टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ओके, याला ट्रान्झिशन फ्लो असं म्हणू शकतो आपण. ट्रान्झिशन फ्लो विच इज नायदर कम्प्लिटली लॅमिनार नॉर कम्प्लिटली टर्ब्युलंट. ट्रान्झिशन फ्लो किंवा अनस्टेडी फ्लो असं आपण म्हणू शकतो. अनस्टेडी फ्लो. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही रेनॉल्ड्स नंबरची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता रेनॉल्ड्स नंबरशी रिलेटेड एक आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन कसा आहे बघा. वॉटर इज फ्लोइंग इन अ पाइप ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. वॉटर इज फ्लोइंग in a pipe of diameter, okay, pipe of diameter 6 centimeter. So diameter of the pipe is given 6 centimeter. With average velocity, velocity of flow देखील दिलेली आहे. Velocity of flow is 7.5 centimeter per second and density is 10 raised to 3 kg per meter cube. Water ची density आपल्याला माहित आहे 10 raised to 3 kg per meter cube. What is the nature of flow
गिवन कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी दिले 10⁻³ kg पर मीटर सेकंड, ओके, ही इन्फॉर्मेशन दिली आहे आणि हा फ्लो लॅमिनर असेल का टर्ब्युलंट असेल हे आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला. ओके, आता याच्यासाठी रेनॉल्ड्स नंबर कॅल्क्युलेट करूया. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय आहे बघा, रो व्ही डी डिवायडेड बाय इटा. बघा पुन्हा एकदा सांगतोय, आता रेनॉल्ड्स नंबर कशावर डिपेंड असणार आहे किंवा एखादा फ्लो लॅमिनार होणार का ट्रान्झिशन होणार हे कशावर डिपेंड असणार आहे हे देखील एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता रो आणि इटा, रो म्हणजे डेन्सिटी आणि इटा म्हणजे काय येणार आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. हे कशावर डिपेंड असतं, नेचर ऑफ लिक्विडवर. म्हणजे लिक्विड टू लिक्विड रो आणि इटाची व्हॅल्यू चेंज होणार. त्याच्यानंतर व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ फ्लो अँड डी म्हणजे डायमीटर ऑफ द पाईप. म्हणजे बेसिकली एखादा फ्लो लॅमिनर होणार का टर्ब्युलंट होणार हे 3 गोष्टीवर डिपेंड असणार आहे. ओके, इथं लिहितो मी, नेचर ऑफ फ्लो डिपेंड्स ऑन ओके, फर्स्ट थिंग इज नेचर ऑफ द फ्लुइड किंवा लिक्विड. नेचर ऑफ फ्लुइड, कुठलं फ्लुइड आहे त्याच्या सर. ओके, नेचर ऑफ फ्लुइड, कारण नेचर ऑफ फ्लुइड वर काय डिपेंड असणार आहे, 2 गोष्टी, डेन्सिटी आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. तर मगाशीच आपण बघितलं की जास्त विस्कस फ्लुइड जर असेल तर डेन्सिटी जास्त असते, इटा पण जास्त असतो आणि त्या केसमध्ये काय असतो, लॅमिनार फ्लो तयार होतो जास्त विस्कस मध्ये. आणि जास्त व्हेलॉसिटीला टर्ब्युलंट असतो, कमी व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पाईप डायमीटर. पाईप डायमीटर म्हणजे थोडक्यात तो जो फ्लो आहे त्या फ्लोचा डायमीटर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, या 3 गोष्टीवर नेचर ऑफ फ्लो डिपेंडंट असतो, हे लक्षात ठेवा एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एखाद्या क्वेश्चनला ऑन विच ऑफ द फॉलोइंग थिंग नेचर ऑफ फ्लो डज नॉट डिपेंड ऑर डिपेंड्स हे फाइंड आउट करण्यासाठी हे 3 पॅरामीटर तुम्हाला माहिती पाहिजे. आता इथे व्हॅल्यूज प्लेस करूया. 10⁻³ व्हेलॉसिटी आहे 7.5 सेंटीमीटर पर सेकंड, दॅट इज 7.5 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड येणार आहे. 7.5 इंटू 10⁻². डायमीटर ऑफ पाईप इज 6 सेंटीमीटर, 6 इंटू 10⁻² मीटर, divided by coefficient of viscosity is 10⁻³ okay, so Reynolds number is equal to 7.5 into 6 म्हणजे किती होणार आहे, 7.5 into 6 म्हणजे 45 येणार आहे. 7.5 into 6 मल्टिप्लिकेशन 45 झालं, इंटू बघा 10⁻³ वर गेल्यानंतर 10⁻+3 होणार, म्हणजे 10⁻³ आणि 10⁻³ 10⁻6 आणि 10⁻6 इंटू 10⁻⁻4 म्हणजे किती होणार आहे, 10⁻² होणार. जे रेनॉल्ड्स नंबर इथे येतोय 4500. आता 4500 रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो का आहे, इट इज मोर दॅन 2000 आहे. आणि आपल्याला माहित आहे की रेनॉल्ड्स नंबर जर मोर दॅन 2000 असेल तर फ्लो कसा असणार आहे, टर्ब्युलंट असणार आहे. ओके, सो ॲज RE is more than 2000, flow is काय असणार आहे, flow is turbulent. Okay, so this is one question related to the Reynolds number. त्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज इक्वेशन ऑफ continuity. Equation of continuity which is related to the fluid flow. Okay, equation of continuity. आता हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय बघा, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इज ऍक्च्युअली कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजेच काय आहे, थोडक्यात कन्झर्वेशन ऑफ मास आहे. ठीक आहे, आणि अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय येतं लक्षात घ्या, तर ऍट एनी क्रॉस सेक्शन ऑफ द फ्लो
अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग मास अँड आउटगोईंग मास ऑफ द फ्लुइड इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे फ्लोच्या एखाद्या पॉइंटला जेवढं मास ऑफ फ्लुइड येणार आहे तेवढंच मास ऑफ फ्लुइड काय होणार आहे, निघून जाणार आहे. म्हणजे असं काही होत नाही की फ्लो मधला आपण एखादा पॉइंट घेतला तर तिथं कुठलंही फ्लुइड जे आहे ते अक्युमुलेट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही किंवा नवीन प्रोड्यूस होत नाही. जेवढं फ्लुइडचं मास येणार आहे तेवढंच मास काय होणार आहे, निघून जाणार आहे. सो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असणार आहे, इट इज consequence of law of conservation of mass. Law of conservation of mass. ऍक्च्युअली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे, लक्षात घ्या. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं स्टेटमेंट काय येणार बघा, ऍट एनी पॉइंट म्हणू शकतो किंवा क्रॉस सेक्शन म्हणू शकतो. ऍट एनी पॉइंट और क्रॉस सेक्शन ऑफ फ्लो मधला कुठलाही एक पॉइंट घेतला आपण, ऍट एनी पॉइंट और क्रॉस सेक्शन ऑफ फ्लो, all incoming fluid is always equal to outgoing fluid. म्हणजे फ्लो मध्ये कुठलाही एक पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला जेवढं फ्लुइड येणार आहे तेवढंच फ्लुइड काय होणार आहे, तिथून निघून पण जाणार आहे. म्हणजे फ्लोच्या कुठल्याही पॉइंटला थोडक्यात मिनिंग काय झाला, कुठलंही लिक्विड काय होत नाही, कुठलंही फ्लुइड काय होत नाही, अक्युमुलेट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही किंवा प्रोड्यूस होत नाही. जेवढं येतं तेवढं निघून जातं. किंवा दुसऱ्या शब्दात आपण असं पण म्हणू शकतो, ऍट एनी पॉइंट ऑफ द फ्लो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग फ्लुइड अँड आउटगोईंग फ्लुइड इज इक्वल टू 0. याला असं पण म्हणू शकतो आपण, ऍट एनी पॉइंट ऑफ फ्लो algebraic sum of all incoming and outgoing fluid is equal to 0. ठीक आहे. म्हणजे फ्लुइड मधला कुठला एक पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला जेवढं मास ऑफ फ्लुइड काय येणार आहे, इनकमिंग असणार आहे, तेवढंच काय असणार आहे, आउटगोईंग असणार आहे. त्याच्यामुळे इनकमिंग पॉझिटिव्ह घेतलं, आउटगोईंग निगेटिव्ह घेतलं तर त्या सगळ्याची सम कुठल्याही पॉइंटला काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं जर एक्सप्लेनेशन द्यायचं झालं डायग्रॅमॅटिकली, तर डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेनेशन असं होणार आहे, इट विल बी लाईक दिस. सपोज या पद्धतीनं हा फ्लुइड फ्लो आहे, ठीक आहे. सपोज हा एक पॉइंट आहे, हा एक आपण पॉइंट कन्सिडर केला. लेफ्ट हँड साइडनं फ्लुइड येते, राईट हँड साइडला फ्लुइड जाते. आता हा जर पॉइंट कन्सिडर केला तर या पॉइंटला जेवढं फ्लुइड येणार आहे तेवढंच फ्लुइड काय होणार आहे, निघून जाणार आहे. ओके. सो या पॉइंटच्या अक्रॉस पाठीमागून येणारं फ्लुइड काय असेल, Q1 असेल आणि पुढे जाणारं फ्लुइड काय असेल, Q2 असेल. तर जेवढं येणार आहे तेवढंच निघून जाणार आहे. ओके. सो देअरफॉर काय येणार आहे, बाय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय होणार बघा, Q1 इज इक्वल टू Q2 येणार आहे. Q1 इज इक्वल टू Q2. आता Qचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके. Qचा फॉर्म्युला आहे रो ए फी असा फॉर्म्युला आहे ना. Q म्हणजे काय, अमाऊंट ऑफ किंवा मास ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोइंग पर युनिट टाइम. ओके. तर या पॉइंटला किती मास ऑफ फ्लुइड पर युनिट टाइम येणार आहे, दॅट इज ρ1 A1 इंटू φ1 एवढं येणार आहे. आणि निघून जाणार किती असणार आहे, Q2 म्हणजे ρ2 A2 आणि φ2 येणार आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ρ1 A1 φ1 इज इक्वल टू ρ2 A2 V2. सो हे जे इक्वेशन आहे ते पर्टिक्युलरली कोणाला आहे, कॉम्प्रेसिबल फ्लुइडला आहे. ओके. सो अबव इक्वेशन इज फॉर
कॉम्प्रेसिबल फ्लुइड. आता कॉम्प्रेसिबल फ्लुइडला हे इक्वेशन का असणार आहे बघा. तर कॉम्प्रेसिबल फ्लुइड जर असेल, कॉम्प्रेसिबल म्हणजे काय, ते कॉम्प्रेस होऊ शकतं किंवा एक्सपांड होऊ शकतं. वेगवेगळ्या पॉइंटला डेन्सिटी काय असू शकते, वेगळी असू शकते. आणि त्याच्यामुळं रो1 रो2 काय घेतलेला आहे, डिफरंट घेतलेला आहे. रो1 रो2 डिफरंट आलं की ते काय होणार आहे, कॉम्प्रेसिबल फ्लुइड होणार आहे. अँड फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजेच लिक्विड असेल, कारण लिक्विड जे आहे ते जनरली कॉम्प्रेस होत नाही. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जर फ्लो होत असेल तर सगळ्या पॉइंटला डेन्सिटी काय असणार आहे, तेवढीच असणार आहे. दॅट इज रो1 इज इक्वल टू काय येणार आहे, रो2. आणि रो1 रो2 जर सेम झाले तर ते कॅन्सल होऊ शकतात. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय होणार आहे, A1 V1 इज इक्वल टू काय येणार आहे, A2 V2 येणार आहे. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. आता तुम्हाला जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम येणार आहेत ते मोस्टली या इक्वेशनवर येणार आहेत. A1 V1 इज इक्वल टू A2 V2 या इक्वेशनवर. ठीक आहे. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजे तुम्हाला एवढंच आता लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज A1 V1 इज इक्वल टू A2 V2. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक्सप्लेन करतो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बेसिकली काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे. म्हणजे मास काय होत नाही, इथं फ्लो होत असताना फ्लुइडचं मास डिस्ट्रॉय पण होत नाही किंवा प्रोड्यूस पण होत नाही. ते फक्त काय होतं, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला ट्रान्सफर होतं. ओके. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं, तर अक्रॉस एनी क्रॉस सेक्शन किंवा ऍट एनी पॉइंट ऑफ द फ्लो जेवढं फ्लुइड येणार आहे तेवढंच फ्लुइड काय होणार आहे, निघून जाणार आहे. ठीक आहे. किंवा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग अँड आउटगोइंग फ्लुइड इज इक्वल टू 0. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नुसार काय होणार आहे, Q1 इज इक्वल टू Q2. Q1 हे इनकमिंग असेल, Q2 हे आउटगोइंग असेल, तर इनकमिंग जेवढं असणार तेवढंच आउटगोइंग असणार आहे. मग Q1 इज इक्वल टू Q2 येणार. आता Qचा फॉर्म्युला आपण पाठीमागे एकदा डिराईव्ह केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. Q म्हणजे मास ऑफ फ्लुइड फ्लोइंग पर सेकंड. मास ऑफ फ्लुइड फ्लोइंग पर सेकंड त्याचा फॉर्म्युला काय असतो, रो एव्ही. म्हणजे Q1 येणार आहे रो1 A1 V1 आणि Q2 होणार आहे रो2 A2 V2. आता रो1 A1 V1 इज इक्वल टू रो2 A2 V2 हे जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे हे कुणाला पर्टिक्युलरली अप्लाय होतं, कॉम्प्रेसिबल फ्लुइड्सला. कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणजे बेसिकली गॅसेस. कारण गॅसेस जे आहेत ते काय होऊ शकतात, प्रेशर चेंज झालं की कॉम्प्रेस किंवा एक्सपांड होऊ शकतात. आणि कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन झालं तर डेन्सिटी वेगवेगळ्या पॉइंटला काय येणार आहे, वेगळी येणार आहे. ओके. सो डेन्सिटी जर डिफरंट येत असेल डिफरंट पॉइंटला, ओके, म्हणजे त्या पॉइंटच्या अगोदर डेन्सिटी वेगळी असेल, त्या पॉइंटच्या नंतर डेन्सिटी वेगळी असेल, तर फॉर्म्युला काय वापरायचा, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय येणार आहे, रो1 A1 V1 इज इक्वल टू रो2 A2 V2 येणार आहे. ठीक आहे. आता लिक्विड जे आहेत ते इनकॉम्प्रेसिबल असतात. म्हणजे फ्लो होत असताना त्याची डेन्सिटी अजिबात चेंज होत नाही, लिक्विडची डेन्सिटी. ओके. फ्लो होत असताना पाठीमागच्या पॉइंटला डेन्सिटी बघितलं, पुढच्या पॉइंटला डेन्सिटी बघितलं, तर सगळ्या पॉइंटला डेन्सिटी काय असणार आहे, तेवढीच असणार आहे. मग डेन्सिटी फ्लो होताना डेन्सिटी जर चेंज होत नसेल तर रो1 इज इक्वल टू रो2 येणार आहे. रो1 रो2 सेम झाले तर रो1 रो2 कॅन्सल होणार आणि फॉर्म्युला राहणार आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2. म्हणजे तुम्हाला बेसिकली काय लक्षात ठेवायचं आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर कॉम्प्रेसिबल फ्लुइड आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. ओके. पुन्हा एकदा हे मी इक्वेशन इथं लिहितोय, लक्षात घ्या. आणि याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर कॉम्प्रेसिबल म्हणजेच काय, डायरेक्टली गॅसेस म्हणूया. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर फ्लो ऑफ द गॅसेस काय येणार आहे, रो1 A1 V1 इज इक्वल टू रो2 A2 V2 होणार आहे. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणजे लिक्विड्स साठी काय येतं, A1 V1 इज इक्वल टू काय येणार आहे, A2 V2. म्हणजे मोस्टली प्रॉब्लेम हे तुम्हाला लिक्विडचेच असणार आहेत. त्याच्यामुळं मोस्टली तुम्ही हे इक्वेशन वापरणार आहात. परंतु एखाद्या वेळी समजा गॅसचा प्रॉब्लेम आला, गॅसच्या फ्लोचा प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे इक्वेशन देखील लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. तर या इक्वेशनचे रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण बघूया. याचा एक सिंपल क्वेश्चन कसा येणार बघा, वॉटर इज फ्लोइंग थ्रू ए हॉरिझॉन्टल ट्यूब ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असणार, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज होणाऱ्या पाईप मधून काय होतंय, वॉटरचा फ्लो होतोय.
At a place the radius of tube is 1 centimeter and velocity of water is 2 meter per second. What will be velocity of water where radius of pipe is 2 centimeter? म्हणजे पाईप जी आहे ती या पद्धतीने आहे. रेडियस सुरुवातीला कमी आहे आणि नंतर रेडियस जी आहे ती या पद्धतीनं इन्क्रीज झालेली आहे, या पद्धतीने. ठीक आहे. सो दिस इज द इनकमिंग पॉइंट, दिस इज आउटगोइंग पॉइंट. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट हा आहे आणि सेकंड पॉइंट हा आहे. तर फर्स्ट पॉइंटला रेडियस, फर्स्ट पॉइंटची रेडियस दिले, रेडियस किती दिले? फर्स्ट पॉइंटची 1 सेंटीमीटर दिले आणि त्या ठिकाणची व्हेलॉसिटी दिली दॅट इज 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि हा जो सेकंड पॉइंट आहे त्या पॉइंटची रेडियस दिले दॅट इज 2 सेंटीमीटर, रेडियस वाढलेले आहे आणि त्या पॉइंटची व्हेलॉसिटी काढायला सांगितली. आता हे हा या पाईप मधून काय फ्लो होतंय? वॉटर फ्लो होतंय. म्हणजे काय आहे? लिक्विड आहे. ठीक आहे. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन केस ऑफ लिक्विड काय असतं? दॅट इज A1V1 इज इक्वल टू A2V2. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार इथं. ओके, सो बाय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय होणार बघा? A1V1 इज इक्वल टू A2V2 येणार आहे. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथं रेडियस दिले म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय होणार? पाय इंटू R1 स्क्वेअर इंटू V1 इज इक्वल टू काय येणार आहे? पाय इंटू R2 स्क्वेअर इंटू V2. पाय पाय गेट कॅन्सल. आता इथं डायरेक्टली व्हॅल्यूज प्लेस करूया. R1 स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर येणार आहे. आता 1 इंटू 10⁻² येणार, परंतु पलीकडे देखील काय येणार आहे? जसं 10⁻² येणार आहे सेंटीमीटरचं सेंटीमीटर मध्ये आणि ते कॅन्सलच होणार आहे, त्याच्यामुळे ते काय लिहायची गरज नाही. V1 किती आहे? 2 आहे. पाय कॅन्सल ऑलरेडी झालेला आहे. ओके, R2 किती आहे? 2. 2चा स्क्वेअर इंटू व्हेलॉसिटी V2 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो V2 इज इक्वल टू काय होणार आहे? दॅट इज इकडं LHS येणार 2 डिवायडेड बाय 4. सो V2 इज इक्वल टू काय येणार आहे? 2 डिवायडेड बाय 4 म्हणजे 0.5 मीटर पर सेकंड. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, फ्लो मध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढला तर व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर व्हेलॉसिटी वाढते. याचं एक चांगलं एक्झाम्पल सांगतो. सपोज एका पाईप मधून वॉटर फ्लो होत असेल, तुम्ही देखील एक्सपेरिमेंट करू शकताय आणि त्या पाईपचं पुढचं तोंड तुम्ही त्याचं ओपन एंड जे आहे पुढचं ते हाफ तुम्ही बंद केलं तुमच्या फिंगरच्या साह्यानं, तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लो वाढताना दिसते. बरोबर आहे ना? आणि व्हेलॉसिटी ऑफ फ्लो का वाढते? इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमुळे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर व्हेलॉसिटी वाढायला पाहिजे, कारण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं? A इंटू व्ही इज अ कॉन्स्टंट. ए व्ही कॉन्स्टंट असतं. एरिया कमी झाला की व्हेलॉसिटी वाढणार, एरिया वाढला की व्हेलॉसिटी कमी होणार आहे. म्हणजे पाईपचं तोंड हाफ बंद केलं तर व्हेलॉसिटी वाढते, माहित आहे ना? म्हणजे फ्लोची व्हेलॉसिटी वाढवायची असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी करायचं आणि फ्लोची व्हेलॉसिटी कमी करायची असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवायचं. ओके, आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी से रिलेटेड आणखी एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन इज लाईक दिस. इन द गिवन फिगर द व्हेलॉसिटी V3 विल बी. एक फिगर दिलेलं आहे आणि त्याच्यामधली व्हेलॉसिटी V3 जी आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले. ठीक आहे, अँड फिगर इज लाईक दिस. Okay, so water is coming from this side and then going to this side and this side also. Okay, इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या साइडचा दिलेला आहे. A1 इज इक्वल टू 0.2 मीटर क्यूब आणि इथली व्हेलॉसिटी ऑफ फ्लो दिली इनकमिंग दॅट इज 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून आता या दोन ओपनिंग मधून जे आहे ते वॉटर काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. इथलं किती येणार बघा? A2 इज इक्वल टू किती? A2 इज 0.2 मीटर स्क्वेअर आहे, सॉरी मीटर क्यूब लिहिलं बाय मिस्टेक. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 0.2 मीटर स्क्वेअर आणि इथली व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी V2 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड आहे. आता बघा याच्यामध्ये लिक्विड फ्लो व्हायला लागलंय. ओके, लिक्विड फ्लो व्हायला लागलंय म्हणजे काय होणार आहे? जेवढं A1 जेवढं
फ्लुइड लिक्विड जे आहे ते आत येणार आहे तेवढंच फ्लुइड काय होणार आहे निघून जाणार आहे. आता हा जर पॉइंट आपण कन्सिडर केला या पॉइंटला इनकमिंग फ्लुइड किती असणार बघा, इनकमिंग लिक्विड दॅट इज A1 इंटू V1. बघा इनकमिंग लिक्विड असणार आहे that is equal to A1 into V1. Okay, that is A1 किती आहे 0.2 आणि V1 किती आहे 4 म्हणजे किती 0.8 येणार आहे, 0.8 kg पर सेकंड, सॉरी मीटर क्यूब पर सेकंड येणार, कारण AV चं कॅल्क्युलेशन केल्यावर युनिट काय येतं मीटर क्यूब पर सेकंड. तर 0.8 मीटर क्यूब पर सेकंड एवढं लिक्विड या पॉइंटला येणार आहे. आता या पॉइंटला आल्यानंतर काही लिक्विड या पाथनं जाणार आणि काही लिक्विड या पाथनं जाणार आहे. ओके, सपोज हा आउटगोइंग पाथ 1 असेल आणि हा आउटगोइंग पाथ हा इनकमिंग पाथला आपण 1 म्हणूया, हा आउटगोइंग पाथ आहे 2 आणि हा आउटगोइंग पाथ आहे 3. ओके, त्याच्यानंतर आउटगोइंग लिक्विड घेऊया, आउटगोइंग लिक्विड along path 2 ते किती येणार बघा, दॅट इज A2 इंटू V2 येणार आहे. A2 इंटू V2, A2 किती आहे दॅट इज 0.2 आणि V2 किती आहे 2 म्हणजे किती होणार आहे 0.4 मीटर क्यूब पर सेकंड. आता ही तिसरी जी पाईप आहे, तिसरा जो पाथ आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय A3 इज इक्वल टू 0.4 मीटर स्क्वेअर दिलाय आणि इथली व्हेलॉसिटी V3 फाइंड आउट करायला सांगितली. आता आउटगोइंग लिक्विड along path 3 किती येणार बघा, along path 3 that is equal to A3 into V3 येणार आहे. A3 ची व्हॅल्यू 0.4 आहे आणि व्हेलॉसिटी V3 आपल्याला फाइंड आउट करायची आहे मीटर क्यूब पर सेकंड. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं की जेवढं लिक्विड एखाद्या पॉइंटला येणार आहे तेवढंच लिक्विड काय होणार आहे निघून जाणार आहे. म्हणजे A1 V1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे A2 V2 प्लस असलं पाहिजे A3 V3. A1 V1 ची व्हॅल्यू आली 0.8, A2 V2 ची व्हॅल्यू आलेली आहे 0.4 प्लस A3 इंटू V3 म्हणजे 0.4 V3 आहे. 0.4 इकडे जाऊन सबट्रॅक्ट होणार, सो 0.8 मायनस 0.4 म्हणजे 0.4 इज इक्वल टू 0.4 V3 येणार आहे and therefore V3 is equal to 0.4 divided by 0.4. So answer येणार आहे किती 1 मीटर पर सेकंड. याचा आन्सर येणार आहे 1 मीटर पर सेकंड. सो दिस इज वन मोर एक्झाम्पल ऑफ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. म्हणजे थोडक्यात असे नंबर ऑफ ब्रँचेस, एखाद्या पाईपला नंबर ऑफ ब्रँचेस दिले तर लक्षात घ्या जेवढं इनकमिंग A1 जेवढं इनकमिंग AV असणार आहे तेवढंच आउटगोइंग AV असणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, जेवढं इनकमिंग AV असणार तेवढंच आउटगोइंग AV असणार आहे. आणखी एक क्वेश्चन बघा म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. वॉटर इज फ्लोईंग विथ अ स्पीड ऑफ 5.18 मीटर पर सेकंड. हे बघा वॉटर इज फ्लोईंग, क्वेश्चन काय दिलाय बघा, क्वेश्चन लिहितो मी इथं. वॉटर इज फ्लोईंग at speed of 5.18 meter per second through a pipe with cross sectional area that is 4.2 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 4.2 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया असताना वॉटरची व्हेलॉसिटी किती आहे 5.18 मीटर पर सेकंड आहे. तर वॉटर ग्रॅज्युअली डिसेंड्स 9.66 मीटर्स. वॉटर काय होणार आहे खाली पडणार आहे. वॉटर ग्रॅज्युअली descends 9.66 meter and area of cross section increases to 7.60 centimeter square. The speed of flow of water at the lower level. Okay, speed of flow of water at
लोअर लेवल. ओके, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे याची डायग्राम काढतो म्हणजे क्वेश्चन तुम्हाला आणखी लक्षात येईल. वॉटर फ्लो व्हायला लागलंय एका पाईप मधून सपोज, आणि वॉटर जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन असं फ्लो व्हायला लागलंय एका पाईप मधून, आणि त्या पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो वर कमी दिलाय आणि खाली जास्त दिलाय, असं दिलेलं आहे. वरचा एरिया आहे 4.2 सेंटीमीटर स्क्वेअर आणि इथली व्हेलॉसिटी दिली आहे दॅट इज 5.18 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर एरिया जो आहे तो 7.6 होतोय. या ठिकाणी एरिया किती होतोय लोअर लेवलला 7.6 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि त्या ठिकाणची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. ठीक आहे. आणि ही पोझिशन आणि ही पोझिशन यांच्यामध्ये हाईट जी आहे ती किती आहे, दॅट इज इक्वल टू 9.66 मीटर. आता इथं हाईटचा काय संबंध येणार आहे का? नाही, कारण प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी काय सांगतं, जेवढं मास ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड आत येणार आहे तेवढंच मास ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड पाईप मधून बाहेर पडणार आहे. कारण मध्ये कुठं फ्लुइड प्रोड्यूसच होणार नाही ना. ओके, समजा वरून 5 किलो आत आलं तर खाली काय होणार आहे, 5 किलो बाहेर जाणार आहे. वरून जर 3 kg आत आलं तर खालून काय होणार आहे, 3 kgs खाली पडणार आहे. असं काय होणार नाही की या हाईटमुळे काय होणार आहे, फ्लुइड जास्त खाली पडेल आणि किंवा कमी खाली पडेल, असं काय होणार नाही. जेवढं आतमध्ये जेवढं किलोग्राम पर सेकंड फ्लुइड आत येणार आहे तेवढंच किलोग्राम पर सेकंड फ्लुइड बाहेर पडणार आहे. कारण मध्ये कुठेही फ्लुइड डिस्ट्रॉय होत नाही किंवा ऍड होत नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथं काय येणार आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी येणार आहे. म्हणजे A1 V1 इज इक्वल टू काय येणार आहे, A2 V2. सपोज हा पॉइंट 1 आहे आणि हा पॉइंट 2 आहे, तर A1 V1 म्हणजे काय होणार बघा, 4.2 इंटू 5.18. A2 V2 म्हणजे सेकंड पॉइंटला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, 7.6, आणि तिथली व्हेलॉसिटी V2 आपल्याला फाइंड आउट करायची. तर व्हेलॉसिटी V2 आता हे 9.66 मीटर तुम्हाला कन्फ्युज करायला दिलेलं आहे. म्हणजे खाली येते म्हणजे व्हेलॉसिटी वाढेल किंवा त्याच्यामुळे आणखी काय फरक पडेल का, नाही. तर जेवढं फ्लुइड इनकमिंग असणार आहे तेवढंच फ्लुइड आउटगोइंग असणार आहे. ओके, लक्षात घ्या. म्हणजे त्याला एकच इनकमिंग आणि एकच आउटगोइंग असेल किंवा नंबर ऑफ आउटगोइंग असलं तरी हे इक्वेशन फॉलो होणार आहे. सो V2 इज इक्वल टू 4.2 इंटू 5.18 डिवायडेड बाय 7.6. याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू येते 2.86. दॅट इज युनिट वर जे असणार आहे तेच खाली येणार आहे, मीटर पर सेकंड. 2.86 इज द आन्सर. ओके, 2.86 इज द आन्सर. एका क्वेश्चनचा इथं डाऊट आहे. सपोज एक पाईप अशी आहे, सरळ हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. दुसरी पाईप अशी आहे. म्हणजे त्याचा माउथ काय आहे, वर आहे. आणि तिसरी पाईप अशी आहे, त्याचा माउथ खाली आहे. आता माउथ वर असू दे नाहीतर माउथ खाली असू दे, लक्षात घ्या, जेवढं किलोग्राम पर सेकंड फ्लुइड आत येणार आहे तेवढंच किलोग्राम पर सेकंड फ्लुइड काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. ओके, इथून जेवढं आत येणार तेवढंच इथून बाहेर पडणार ना. इथून जेवढं आत येणार आहे तेवढंच इथून बाहेर पडणार आहे. असं काय होणार नाही इथं की आत कमी या लागलंय. आता हॉरिझॉन्टल म्हटल्यावर जेवढं आत येणार तेवढंच बाहेर पडणार, जरा वर गेलं की काय होणार आहे, ग्रॅव्हिटीमुळे कमी बाहेर पडणार, असं काय होणार नाहीये. लक्षात घ्या, इट इज नॉट गोइंग टू हॅपन ॲट ऑल. कारण लक्षात घ्या, सपोज इकडून तुम्ही 5 kg वॉटर काय केला, पुश केला पर सेकंड, तर इथून बाहेर किती पडणार, 5 kg पर सेकंडच वॉटर बाहेर पडणार ना. मध्ये कुठं काही लिकेज नाहीये किंवा मध्ये कुठून ऍडिशन होत नाही. इथं देखील 5 kg पर सेकंड तुम्ही वॉटर आतमध्ये पुश केला, आतमध्ये ढकलला, तर इकडून काय होणार आहे, 5 kg पर सेकंडच बाहेर पडायला पाहिजे. सो दॅट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. जेवढं मास आत येणार आहे पाईपच्या एका एंड मधून तेवढंच मास जे आहे ते दुसऱ्या एंड मधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. कमी जास्त अजिबात होऊ शकत नाही. मग ते दुसरं ओपन एंड जे आहे ते थोडं वर असू दे नाहीतर खाली असू दे, आन्सर काही चेंज होणार नाहीये याच्यामध्ये. ओके, लक्षात येत आहे. 5 kg पर सेकंड म्हणजे इथं जेवढं A1 इंटू V1 असणार तेवढंच इथं A2 इंटू V2 असणार आहे. जेवढं इथं A1 इंटू V1 असणार तेवढंच काय असणार आहे, इथं A2 इंटू V2 असणार आहे. म्हणजे सेम असणार आहे. ओके, ते डिफरंट होऊच शकत नाही.
Next and very important concept related to the fluid flow is Bernoulli's theorem. Okay, Bernoulli's theorem किंवा याला बर्नॉलीज इक्वेशन असं म्हटलं जातं. बर्नॉलीज इक्वेशन किंवा बर्नॉलीज थेरम. BARNOU okay, LLIS okay, Bernoulli's theorem. ओके, आता हा बर्नॉलीज थेरम काय सांगतो लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू दिस बर्नॉलीज थेरम, द टोटल एनर्जी अक्रॉस एनी पॉइंट ओके ऑफ फ्लुइड फ्लो ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे फ्लुइड फ्लो मध्ये कुठलेही पॉइंट जर घेतले आपण तर त्या सगळ्या पॉइंटला टोटल एनर्जी काय होते तेवढीच राहते. ओके, सो at any point in fluid flow, total energy of flow always remains constant. Okay, at any point in fluid flow total energy always remains constant.